आम्ही सर्व नेपाळ दर्शनाला निघालो आहोत. तर आपण तिथले सर्व व्हिडिओज गणपती बाप्पा जय श्रीराम. 4 दिवस आधीच तर मित्रांनो, चला आपण सातारा ते नेपाळ आपला प्रवास असा चालू राहणार आहे. तर दत्त गगनगिरी या आपण मस्तपैकी अशा गाडीमध्ये बसलो आणि तिथून आपला प्रवास लोकमान्य टिळक टर्मिनल्स या ठिकाणी हा प्रवास झाला. हे बघा मनुष्य आमचे नेपाळ चालला. नेपाळ तर मित्रांनो, सातारामधून आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला 12:15 दरम्यान आम्ही लोकमान्य टर्मिनस या ठिकाणी पोहोचलो. त्यानंतर 12 दरम्यान पोहोचल्यानंतर झोप काय आम्हाला येत नव्हती. तर ट्रेनची वाट बघण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी बसलो होतो. कारण रेल्वेचा हा प्रवास खूप वर्षानंतर होता आणि 1च्या दरम्यान आम्हाला रेल्वे या परिसरामध्ये भेटली. रेल्वेची वाट बघत होतो. तर एकदा काही रेल्वेत बसलो आणि मित्रांनो रेल्वेत बसलो आणि आईला जबरदस्त भुका लागला. त्या हे पहा आमची सर्व फॅमिली. तर 130 रुपयाला आपल्याला या पद्धतीचं आपल्याला जेवण भेटतं. तर 1-1:30च्या दरम्यान आम्ही रात्री हे पहा डाळ भात आमटी कांदा 2 चपात्या आणि अशा पद्धतीचं हे पॅकेट असतं आपल्याला. तर 130 रुपयाला आपल्याला त्यावेळी आम्हाला मिळालं होतं. तर 1-1:30च्या दरम्यान आम्ही रात्री जेवत बसलो होतो आणि सुंदर असा प्रवास आपला सुरुवात झाली. ही आमची कन्या बघा मनस्वी. आणि थंडीचे दिवस होते, भयानक थंडी मित्रांनो. आणि ही आमची आई सासू आई, त्यासोबत सातारामधले काही मान्यवर आमच्यासोबत होते. आमचे सासरे पण सोबत, म्हणजेच आमची जी सासरवाडी आहे म्हणजे आमच्या मिसेसची आई आणि वडील म्हणजे श्वेताचे आई वडील यांच्यामुळे हा सुंदर असा प्रवास आम्हाला झाला. म्हणजे आमची मेहुणीसुद्धा रेश्मा आमच्यासोबत होती. या सर्वांच्यामुळे हा सुंदर असा प्रवास. तर 2 दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही गोरखपूर या ठिकाणी पोहोचलो. तर गोरखपूरमध्ये आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला 2 लक्झरी गाड्या म्हणजे जेवढे प्रवासी होते त्यांना नेण्यासाठी आले होते. तर पुन्हा हा प्रवास आमचा या बसेसमधून म्हणजेच या ट्रॅव्हल्समधून चालू झाला. तर आमच्या पाठीमागे आहेत आमचे सासरे, म्हणजे आम्ही त्यांना प्रेमाने बाबा म्हणतो. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश गोरखनाथ म्हणजे गोरखपूर शहरामध्ये आम्ही पोहोचलो. तर ट्रॅव्हल्समधूनच आमचा प्रवास हा चालू होता. तर एक मोठं हॉटेल आहे, त्या ठिकाणी आमच्या राहण्याची व्यवस्था केली होती. तर आम्ही 8च्या दरम्यान या शहरामध्ये पोहोचलो आणि आमचा हा प्रवास हॉटेलच्या दिशेने पुन्हा चालू राहिला. तर खूप अशी थंडी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ही आमची सुरुवात होती आणि इतकी जबरदस्त थंडी, म्हणजे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की उत्तर प्रदेशमधील थंडी खूप भयानक असते, परंतु ही आम्ही प्रत्यक्षामध्ये या परिसरामध्ये आम्ही अनुभवली. आणि आम्हाला एक शॉर्टकट म्हणजे एक छोटासा मार्ग होता, तिथून गाडी आत जात नसल्यामुळे आम्हाला थोडं लांबून पुन्हा त्या हॉटेलपाशी जावं लागलं. तर खूप मोठं असं शहर आहे गोरखपूर आणि गोरखपूर हे शहर गोरखनाथाच्या मंदिरासाठी अगदी प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतं. तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर हे खूप मोठं शहर आपण आहोत आणि या शहरामधील असा सुंदर आपला हा असा प्रवास. तर एका ठिकाणी आम्ही थांबलो. तर तिथून जाण्यासाठी सोपा कोणता मार्ग आहे किंवा यासाठी आमची त्या ठिकाणी चर्चा चालू होती. शेवटी संबंधित मॅनेजरांनी एक मार्ग काढला आणि सगळ्यांना साहित्य बाहेर काढण्यास सांगितले आणि तिथून आम्ही जी ॲटो छोटी रिक्षा असते तिथून आम्ही रिक्षातून आम्ही हॉटेलवर पोहोचलो.
आणि तिथे गेल्यानंतर आमची सुरुवातीला पोचल्या आमची नाश्त्याची जबरदस्त अशी सोय करण्यात आली होती. मस्तपैकी गरम गरम पोहे खाल्ले, चहा घेतला आणि रूममध्ये साहित्य ठेवलं आम्ही. आणि साहित्य ठेवल्यानंतर आमचा हा प्रवास गोरखपूरमधील काही ऐतिहासिक जी प्रेक्षणीय स्थळं आहेत या परिसरात त्याच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. तर चला भावांनो, गोरखपूरला. नमस्ते मित्रांनो, जय शिराय. पुन्हा एकदा किल्ले दर्शन या चॅनल मनापासून स्वागत. तर आता आपण चाललो आहे गोरखनाथ मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. तर आता दुपारचे 4 वाजलेले आहेत. आपल्या लक्षात येईल की पहाटेचे 5-6 टायमिंग आहे. हे इथं ऊन पडत नाही अशा प्रकारचं वातावरण आहे. तर चला आपण जात आहोत. तो यहाँ पे हमारे दोस्त जो है, आपका नाम क्या है? आकाश. जो आपको गोरखनाथ मंदिर घूमने जा रहा है. चलो उनके साथ हम जा रहे हैं गोरखनाथ मंदिर के दर्शन के लिए. गोरखनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आपण जात आहोत. जबरदस्त कडाक्याची थंडी आहे. तर आपण शकत आहे 4 वाजता जे क्लायमेट आहे ते आपल्या लक्षात येईल. 4 वाजले क्लायमेट आहे. सामने वाला आहे ना. मित्रांनो, फायनली आपण उत्तर प्रदेशातील गोरखपूर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचलेलो आहोत. तर ह्या परिसरामध्ये खूप अशी कडक सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. तर हे पहा, आपण उत्तर गोरखपूरमधील काही जे या भागातील काही जे खाण्याचे जे पदार्थ आहेत, मेनू जे आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. गोड असा पदार्थ आहे. 100 रुपयाला आपल्याला त्या परिसरामध्ये मिळाला. तर जबरदस्त असे मंदिर आहे. मंदिरा म्हणजे खूप मोठा असं मंदिराचं परिसर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आम्हाला किमान 1-2 तास आम्हाला या परिसरामध्ये सर्व मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इतका कालावधी लागला. तर खूप अशी कडक व्यवस्था या परिसरामध्ये आहे आणि जबरदस्त अशी रचना आणि सुशोभीकरण, त्याच पद्धतीने लायटिंगची व्यवस्था इतकी अप्रतिम आहे की आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तर फायनली आम्ही गोरखनाथ मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो. तर उत्तर प्रदेशामधील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर म्हणजे श्री गोरखनाथ मठ हे नाथ संप्रदायाचे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर महान संत गुरु गोरखनाथ म्हणजेच गोरक्षनाथ यांना समर्पित आहे. तर मंदिराचं दर्शन घेत असताना आपण काही मंदिराच्या इतिहासासंदर्भात आपण थोडक्यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर योगी गोरक्षनाथांनी म्हणजेच योगी गोरखनाथांनी स्थापन केलेल्या नाथ संप्रदायाचे मुख्य केंद्र म्हणून या मंदिराला अफाट आध्यात्मिक महत्त्व आहे. हे नाथ परंपरेच्या अनुयायांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक शिक्षण व ध्यानाचे केंद्र आहे. तर हा जो मंदिर परिसर आहे या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात ही महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी तीर्थयात्रा व आशीर्वाद घेण्यासाठी भाविक आपले येत असतात. तर लोक प्रामुख्याने गोरक्षनाथ मंदिराला तीर्थक्षेत्रासाठी म्हणजे तीर्थयात्रेसाठी गुरु गोरक्षनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी भेट देतात. बरेच जण हे आध्यात्मिक वातावरणातच अनुभव घेण्यासाठी हे पहा आपल्याला अंतर्गत भागामध्ये अशा भरपूर आपल्या म्हणजे जे आपले पूर्वज जे होते म्हणजेच योगी, त्याच पद्धतीने ज्यांनी हिंदू धर्मासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. यामध्ये वेगवेगळे राजे असतील, महाराजे असतील, देवदेवता असतील, अशा अनेक वीरांच्या, अनेक देवदेवतांच्या आणि मठाधिपतींच्या स्मारकाचं आपल्याला स्मारक या अंतर्गत परिसरामध्ये पाहायला मिळतं. तर खूप मोठा परिसर आहे. किती एकरामध्ये हे मी सांगू शकत नाही. हे आपले पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि
त्यांच्या शेजारी महाराजा पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. तर इतिहासाचे असणारे साक्षीदार, प्रेरणा